आरोपीच्या वकिलांचं काम असतं आपल्या आशिलाची बाजू ठामपणे न्यायालयामध्ये मांडणं आणि आरोपीला कमीत कमी शिक्षा होईल याची काळजी घेणं। पण हे करताना समोरच्या महिलेचं कॅरेक्टर असॅसिनेशन अर्थात चारित्र्यहनन होतंय का, हा प्रश्न वैष्णवी हगवणेच्या प्रकरणामध्ये जी न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे या सुनावणी दरम्यान आम्हा पत्रकारांना पडला। कारण हगवणे कुटुंबाचे जे वकील आहेत ॲडव्होकेट विपुल दुशिंग यांनी केलेला युक्तिवाद ते स्वतः आपल्यासोबत आहेत। वकील साहेब, मला तुमच्या एवढं कायद्याचं ज्ञान नाही, पण तुम्ही जे काही युक्तिवाद केला तर त्यामुळे चारित्र्यहनन होतंय असं मला वाटलं। तुमचं काय मत आहे, खरंच तसं होतंय? साहेब, आपण जर तिथे असाल तर आपण तर माझा युक्तिवाद आपण ऐकला असेल। ह्याच्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचं चारित्र्यहनन केलेलं नाही। पहिली गोष्ट, आम्ही फक्त आमची सत्य बाजू काय आहे ती न्यायालयासमोर मांडण्याचा प्रयत्न केला। आज रोजी ज्यावेळेस या 5 आरोपींना न्यायालयासमोर आणण्यात आलं त्यावेळेस न्यायालयाची पूर्व परवानगी घेऊन त्यांच्याशी आम्ही चर्चा केली। त्यांच्याकडून जी काही माहिती मिळाली, वैष्णवीच्या नवरा, तिचा सासरा आणि तिच्या घरातल्या इतर लोकांकडनं आम्हाला जी काही माहिती मिळाली त्या माहितीमध्ये असं होतं की तिच्या मोबाईलमध्ये ह्यांचं भांडणाचं कारण एकमेव होतं की तिच्या मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह मजकूर ह्या आरोपी लोकांना सापडलेला होता, तिच्या नवऱ्याला सापडलेला होता। याबाबत तिच्या घरच्या लोकांना वारंवार वेळोवेळी आम्ही त्यांना पॉईंट आऊट केलेलं होतं, याबद्दल जाणीव करून दिलेली होती। त्याबाबत तिच्या आईवडिलांनी तिचा मोबाईलसुद्धा काढून घेतलेला होता। हा युक्तिवाद आम्ही केलेला आहे की त्या चॅटिंगचा तिच्या आत्महत्येशी काही संबंध आहे का हे आपण तपासावं, अशी विनंती आम्ही 16 तारखेपासून पोलिसांच्या ताब्यात असताना पोलिसांना वारंवार केलेली आहे। परंतु पोलिसांना आजपर्यंत त्या अँगलनी कुठलाही तपास करण्याची वेळ त्यांना मिळालेला नाही। हा युक्तिवाद केलेला आहे। ह्याच्यामध्ये वैष्णवीचा जो काही मृत्यू झालेला आहे ह्या मृत्यूमध्ये हगवणे कुटुंबियांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। नुसतं तिच्याच घरच्यांचं, माहेरच्यांचं नाही, तर ती आमच्या कुटुंबाची सून होती, ती आमच्या कुटुंबातल्या एका मुलाची आई आहे, ती आमच्या मुलाची बायको होती। ह्याच्यामध्ये आमचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। ह्या गोष्टीमुळे तुम्ही योग्य तपास करावा यासाठी आम्ही प्रार्थना करतोय पोलिसांकडे। वकील साहेब, मला याच्यातून 2 प्रश्न निर्माण होतात। पहिलं की असं जर चॅटिंग वैष्णवीचं होत होतं तर याआधी हगवणे कुटुंबाने पोलिसांकडे काही तक्रार केली होती का? मी पहिल्याच दिवशी, ज्या दिवशी पहिल्यांदा 17 तारखेला ज्यावेळेस यांना न्यायालयासमोर हजर केलेलं होतं त्याच दिवशी आम्ही न्यायालयामध्ये हा युक्तिवाद केलेला होता। परंतु ह्या न्यायालयाच्या याच्या आधी, वैष्णवीच्या आत्महत्येच्या आधी म्हणतो, असं जर होतंय साहेब, आमच्या घरातली गोष्ट आहे। ह्या आरोपींचा हे संसार टिकवण्यामध्ये इंटरेस्ट होता। जर असं चॅटिंग आलं असतं तर पहिल्याच दिवशी त्यांनी नोटीस दिली असती, डिवोर्ससाठी गेला असता। ह्याला हा संसार टिकवायचा होता, त्यांना बाळ झालेलं होतं, हा प्रेमविवाह होता, त्याला हा संसार टिकवण्यामध्ये इंटरेस्ट होता आणि त्याच्यामुळे सुज्ञ नवरा कोणताही, ज्याला ही अशी गोष्ट निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तो काय करणार, सुज्ञ नवरा तो तिच्या माहेरच्यांना कळवणार, हे त्यांनी केलेलं आहे। हो, हे त्यांनी केलेलं आहे। हे जे चॅटिंग आहे तर या सगळ्या सुनावणीच्या दरम्यान पुढे कधी तुम्ही मांडणार आहात न्यायालयाच्या? पोलिसांना आम्ही रिक्वेस्ट पहिल्या दिवसापासून करत आहोत, आजपर्यंत त्यांना याच्याबद्दल वेळ मिळाला नाही। आज 11 दिवसानंतर सुद्धा तेच जुने मुद्दे घेऊन तपास करायचा आहे, यासाठी पोलीस कस्टडी मागतात। त्यामुळे आम्हाला आज हा मुद्दा पुन्हा एकदा आर्ग्यू करावा लागला। पहिल्या दिवशी जर आपण असाल तर आपल्याला दिसलं असतं की पहिल्याच दिवशी मी हा आर्ग्यू केलेला आहे मुद्दा, की मोबाईल आणि मोबाईलमधल्या चॅट्सच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करावा, असे डायरेक्शन्स आपण द्यावेत, असं आम्ही पहिल्या दिवशी मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये आर्ग्युमेंट केलेली आहे। आता ते काय कोर्टाने प्रत्येक गोष्ट ऑर्डर नसती करायची, ते आयोगने तिथं हजर असल्यावरती घ्यायची। चॅट किती दिवसांपासून सुरू होतं, कोणा व्यक्तीसोबत सुरू होतं, हे डिटेल्स मला आत्ता मीडियाला आत्ता मी देऊ शकत नाही। कारण ह्याचं असं आहे की ॲप्रोप्रिएट कोर्टासमोर ॲप्रोप्रिएट वेळ आल्यानंतर, योग्य ती वेळ आल्यानंतर आम्हाला ती संधी मिळणार आहे बचावाची, त्यावेळेस आम्ही ते देऊ। आम्हाला कुणाचंही चारित्र्यहनन करायचं नाही आहे, नाहीतर आज जसे तुम्ही व्हायरल करताय व्हिडिओ, तिचे ऑडिओ क्लिप्स, तिचे चॅटिंग्स आम्हालाही व्हायरल करता आल्या असत्या, परंतु तिचं चारित्र्य जपण्याचं हा नवरा, याची फॅमिली, हगवणे कुटुंबीय प्रयत्न करत आहेत। म्हणून आजपर्यंत हे कुठेही आम्ही हा पब्लिक इश्यू केलेला नव्हता। परंतु वैष्णवीच्या मृत्यूचे खरा कल्प्रिट कोण आहे त्याच्या मागचा हे शोधत नाहीत ज्यावेळेस पोलीस, हे 11 दिवसांनी मला जेव्हा लक्षात येते तेव्हा आज मला पुन्हा एकदा त्याच्याबद्दल रिट्रेट करावं लागलं, म्हणून आम्ही आज कोर्टात, नाही तर 17ला सुद्धा आम्ही हे बोललो होतो। त्याच्यातून प्रश्न निर्माण होतो की मग हे आरोपी पळत का होते जर त्यांनी काही केलं नाही? आरोपी पळत नव्हते। तुम्ही ते कुणाचं म्हणजे तुम्ही एकतर्फी नरेशन घेऊ नका। आरोपी आई, बहीण आणि तिचा नवरा
वैष्णवीचा घटना घडल्या दिवशी पोलिसांच्या ताब्यात आहेत. राहिला प्रश्न वडील आणि त्याचा भाऊ. वडील आणि भाऊ हे त्यांना उशिराने अटक झालेली आहे. ह्याच्यामुळे पळत होते असं म्हणण्याचं कारण नाही आहे. त्यांना उशिराने अटक झालेली आहे म्हणून आसरा दिल्याबद्दल 5 जणांना आणखी अटक झालेली. चुकीचं केलंय. काल न्यायालयाने दाखवले त्यांना चुकीचं केलं. त्यांना जागेवर बेल दिली. मग आसरा देणाऱ्या माणसाला अशा पद्धतीने तुम्हाला अटक करता येत नाही. 5 दिवस ऐका ना. आता ठीक, आता ते हे झाला विषय. वैष्णवीचा मृत्यू कशामुळे झालाय? मग तिने आत्महत्या का केली? वैष्णवीचा मृत्यू हा मग तेच शोधण्यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करतोय. आत्महत्या करण्यासाठी त्याला एक पॉइंटेड इन्स्ट्रक्शन्स मी एवढीच मला डायव्हर्ज करता येईल. 18 तारखेला जे काय चॅटिंग होणारा जो काही पलीकडचा व्यक्ती होता त्या व्यक्तीचं 18 मेला त्याची एंगेजमेंट होती. 19 मेला 18 किंवा 19 मेला आणि ती झाली. ही घटना झाल्यानंतर एंगेजमेंट थांबली नाही. हे कारण कशावरून नसू शकतं? हे का नाही शोधत तुम्ही? का नाही शोधत? ह्याच्यासाठी आम्ही आज तो मुद्दा पुन्हा एकदा पोलिसांना सांगितला. वकील साहेब ऐका ना, याच्यातून मला नाव दिलंय त्या व्यक्तीचं, त्याचे डिटेल्स दिले, चॅटिंग दिलेलं आहे, त्याची एंगेजमेंट आहे, त्या दिवशीची तारीख दिलेली आहे. याच्यातून पुढचा प्रश्न निर्माण होतोय की वैष्णवीने याच्या आधी पण आत्महत्येचे प्रयत्न केलेले आहेत. लिहिलंय ना, मग ते का केले होते? जर हे एंगेजमेंटचं आत्ताचं कारण असेल, आता ते का केले होते तेच आम्ही तुम्हाला सांगतोय की आम्ही आज आर्ग्युमेंट युक्तिवादच असा केला. तिचे जे 2 वेळाचे अगोदरचे इन्सिडेंट्स FIR मध्येच लिहिलेत. एकदा गाडीतनं उडी मारणार होती, एकदा रॅटचा औषध पिलं ते होते. हे जे इन्सिडेंट्स होते ना, तर या इन्सिडेंट्स ह्या दोघांमध्ये नवरा बायकोंमध्ये फक्त आणि फक्त मोबाईल या कारणामुळेच भांडणं झालेली आहेत. तिच्या मोबाईलमधल्या आक्षेपार्ह गोष्टींमुळं. आणि त्या कुठलाही सुज्ञ नवरा काय करणार आहे? त्यांनी काय करायला पाहिजे? कायदा हातात घ्यायला पाहिजे का? झाल्यानंतर त्यांनी त्याच्या आई वडिलांनाच कायदा हातात घेतला की नाहीच घेतला? आई वडिलांना झाली आहे वैष्णवीला. साहेब, मारहाण झालेली आहे का नाही तुम्ही मेडिकल रिपोर्ट बघा, त्याच्याबद्दल लावलेले सेक्शन्स बघा. ऐका, सेक्शन्स बघून घ्या. सेक्शन्स 324 म्हणजे काय अशी काय मर्डरस असॉल्ट नाही येतो. किरकोळ स्वरूपाच्या तिला जखमा झालेल्या होत्या. त्या जखमासुद्धा त्याच दिवशी झाल्या, ह्याच्याबद्दलचा कुठलाही पुरावा नाही. त्या जखमा ह्यांनी केल्या त्याच्याबद्दलचा पुरावा नाही. हा आरोपी त्या CCTVनी त्यांचं घर कवर्ड आहे. CCTVमध्ये दिसून येते घटना घडली तेव्हा आरोपी घरी नाही. ह्यांनी दरवाजा तोडून तिला बाहेर काढलेली आहे. तिला रेस्क्यू केलेले आहेत. वकील साहेब, हा जो रिपोर्ट आहे, जो प्रिलिमिनरी रिपोर्ट आहे, याच्यामध्ये म्हणजे पोस्टमॉर्टम नंतरचा, याच्यामध्ये स्पष्ट म्हटलं की मल्टिपल ब्लंट इंजुरीज ओव्हर बॉडी. बरोबर आहे ना सर? त्यात असं लिहिलंय का त्या दिवशी झाल्यात असं? त्या दिवशी झाल्यात असं नाही लिहिलं ना सर? तेच सांगतो. ताजे व्रण आहेत, काही आधीचे आहेत, काही असं नाही लिहिलेलं. पोलिसांचं जे सांगणं आहे ताजे व्रण आहेत सर. मेडिकल रिपोर्ट तुमच्या हातात आहे ना सर? मेडिकल रिपोर्ट मध्ये ताजे व्रण आहेत असं लिहिलंय का सर? तिच्या बॉडीवर तेच सांगतोय मी. आणि मग तेच सांगतोय, घटनेच्या दिवशी मारहाण झाल्याचा एव्हिडन्स नाहीये. तेच मी आपल्याला सांगतोय. टीव्ही मध्ये ती घरामध्येच आहे, घरामध्ये, आणि घरात इतर 5 आरोपी नाहीयेत हे पण आहे. आत्महत्या करताना नाहीयेत, त्याच्या आधी होते आहे. बरं, निलेश चव्हाणच्या बाबत तुम्ही म्हटलं की त्याच्यावर तर अन्याय होतोय, म्हणजे कसा अन्याय होतोय? साहेब, आज ही कुटुंब जर पोलिसांच्या ताब्यात आहे, त्यांचं लहान तानं बाळ आहे, कोण जबाबदारी घेणार मला तुम्ही सांगा? अशा सिच्युएशनमध्ये एवढे मोठी लोक समोर आहेत. ह्या मोठ्या लोकांच्या समोर एका माणसाने, सामान्य व्यक्ती येतो सुद्धा, त्या सामान्य माणसाने ते बाळ सांभाळण्याची जर हे केली, इच्छा दाखवली, तसं बाळ सांभाळलं, तर त्याला तुम्हाला दोषी धरण्याचं कारण काय? त्यांनी धाडस दाखवलं. ते धाडस दाखवलं, त्याच्याबद्दल त्याला मिळालं काय? तर त्याची सगळी इज्जत तुम्ही अख्खी दाखवली ना. पिस्तूल साहेब, मी पिस्तूल दाखवल्याचं पूर्णपणे विधान खोटं आहे. याचं कारण तुम्हाला सांगतो. तुमच्याकडं जर एखादं लहान बाळ एखाद्याने सांभाळायला जबाबदारीने दिलं, तुम्हाला मागण्याची सुद्धा पद्धत आहे. तुम्ही असा मॉब घेऊन येणार, 100-200 लोक येणार, दादागिरी करणार, माझ्या घरावर हुल्लडबाजी करणार. त्या बाळाचं संरक्षण करणं माझं काम आहे. ते त्यांनी संरक्षण केलं. मग दुसऱ्या दिवशी परत रितसर ते बाळाचा ताबा दिला का नाही? दिलेला आहे. बाळाच्या हेळसांड करायची किंवा त्या बाळाची आवायला विटंबना गेले होते आम्ही मीडिया म्हणून, पण त्यांच्या पाठीमागे घेताना गेले होते. बंदूक दाखवताना तुम्ही होते का सर? मग काय दाखवल्याची तक्रार होती. बरं, तुम्ही आता एक वक्तव्य केलं वकील साहेब, तुमचं आतमध्ये युक्तिवाद असताना मी पण होतो. तुम्ही म्हटलात की एखाद्या नवऱ्याने बायकोला 4 कानाखाली मारल्या म्हणजे हॅरेसमेंट होत नाही, असं ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आम्ही कोर्टापुढे दिलंय की अशा प्रकारच्या डावरी डेथच्या जे
काही ॲलिगेशन्स असतात, एखादा ऑड इन्सिडन्स 1 or 2 इन्सिडन्स हिअर अँड देअर, आणि त्या इन्सिडन्समध्ये जर नवऱ्याचा राग अनावर झाला आणि त्यांनी एखाद्या पत्नीला मारलं समजा, अशा प्रकारचा ॲसॉल्ट केला असं समजा तुम्ही, तरी सुद्धा असं काही नाही झालं. नाही झालेलं, तरी सुद्धा ती हॅरेसमेंट होत नाही. हॅरेसमेंटची व्याख्या वेगळी आहे सर. म्हणजे डावरी डेथच्या अँगलनी हॅरेसमेंटची शेवटचा प्रश्न, ती व्याख्याची मी फक्त वैष्णवीचा मृत्यू हा हुंडाबळी नाहीयेच, तिला हुंडीसाठी नाही छळ झाला. हुंडा मागण्याची कारण नाहीये. हे हगवणे कुटुंब हे पूर्णपणे सधन कुटुंब आहे. त्यांच्या 5 ॲक्टिव्ह कंपनीज आहेत, त्यांच्याकडे 4 ते 5 कोटीच्या गाड्या आहेत, 5 कोटीच्या गाड्या आहेत. त्यांची लाईफस्टाईल चांगली आहे, त्यांना हुंडा मागण्याची गरज नाही आहे. जे काय तिच्या लग्नामध्ये त्यांनी दिले ते स्वेच्छेने वडिलांनी गिफ्ट म्हणून मुलीला दिलेलं आहे. ती मागणी करून हुंडा दिलेला नाही. त्या लग्नानंतर, मुलीच्या लग्नानंतर तिच्या हिश्श्याला येणारी त्यांच्या घरची जमीन एक त्यांनी विकलेली आहे. ती जमीन विकण्याच्या व्यवहारासाठी हगवणे कुटुंबियांनी तिला रजिस्टर ऑफिस आणि यांच्या घरी नेऊन सोडलेलं आहे रजिस्ट्रेशन करायला. जर यांना हुंडा मागायचा असता तर हे रजिस्टर ऑफिसमध्ये तिला हक्क सोडायला सोडतील का? त्या बिल्डरला जी जागा विकली त्यात आम्ही हिस्सा का नाही मागितला? आता खरंच शेवटचा प्रश्न, तुमचे युक्तिवाद 4-5 मुद्द्यांवरचे मी ऐकले, न्यायालयाच्या मध्ये देखील तुम्ही युक्तिवाद केला, सगळ्यांनी ऐकले आणि तुमचं ते काम आहे, तुम्ही उत्तम प्रकारे करताय. एकच मुद्दा फक्त की मी पुन्हा जो पहिलाच विचारला होता की वैष्णवीचं याच्यामधून जे काही चारित्र्यहनन होतं आहे असं तुम्हाला नाही वाटत? साहेब, वैष्णवीचं चारित्र्यहनन होऊ नये यासाठीच आम्ही प्रयत्न करतोय आणि वैष्णवीला खरोखर न्याय मिळावा यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. तिने खरोखर कोणत्या कारणाने हे पाऊल उचललेलं आहे, टोकाचं पाऊल उचललेलं आहे, ह्याचा खरोखर शोध घ्यावा या कारणाने आम्ही हे करतोय. तुम्ही काय रिलाय करताय सर? एक तिच्या मैत्रिणीबरोबरची ऑडिओ क्लिप, चॅटिंग, हे एक आपल्याला खरी आहे की नाही? 100% खोटं आहे. चॅटिंग, ते मैत्रिणीसोबतची ऑडिओ क्लिप खरी नाहीये? हो सर, तेच सांगतोय तुम्हाला, तेच सांगतोय मी आत्ता तुम्हाला. मी ते जे जजमेंट आत्ता दिलं ना कोर्टापुढे, तेच जजमेंटचं सांगतोय की त्या जजमेंटमध्ये असं आहे की काय आहे त्याच्यात, ह्या नवरा बायकोचं तात्कालिक कारण जे आहे ती तिला सांगते, रिपोर्ट करते, हीच तर सांगतोय मी. ही हॅरेसमेंट होत नाही. कायद्याच्या व्याख्या, जी कायद्याने व्याख्या बनवलेली दिलेली आहे हॅरेसमेंटची, डोमेस्टिक व्हायलन्सची, त्या व्याख्येमध्ये हे येत नाही. तेच सांगतोय. एखादा ऑड इन्सिडन्स, तो इन्सिडन्सचं सुद्धा आत्ता मी आपल्याला सांगितलं की त्याचं कारण तो मोबाईल आहे. ठीक, धन्यवाद. तर कायदा आपलं काम करत असतो, आशिलाची बाजू मांडणं हे वकिलाचं काम असतं. मात्र यातून समाज मनावरती जो एक परिणाम निर्माण होतो तो काय होतो हे यासाठी महत्त्वाचं असतं की पुढं अशा घटना घडू नयेत, आणि घडल्या तर समाजाने नक्की कशा स्वरूपाची प्रतिक्रिया व्यक्त करावी. कॅमेरामन विजय राऊत, समंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.